नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। तर मंडळी, आज इथे आपण बनवत आहोत उन्हाळ्या स्पेशल। उन्हाळ्यामध्ये आपण वर्षभरीचा साठवणीसाठी रव्याचे पापड अगदी झटपट आणि भन्नाट पद्धतीने बनले जातात। अगदी न भिजवता न पाण्यात घालता आपण ही पापड अगदी झटपट 15 ते 20 मिनिटात आपण ही बनवू शकतो। तर ही रेसिपी कशी बनवायची तर पाहूयात। तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता, आपण इथे रव्याचे पापड आधीच बनवून घेतलेले आहेत आणि ते मस्त अशी आवाज सुद्धा ऐकू शकता, एकदम क्रंच असा आवाज आहे। अशा पद्धतीचा पापड कसा बनवायचा ते पाहूयात। एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता, आपण इथे रवा घेतलेला आहे। सुजीचा रवा असला तरी चालेल, इथे मी उपमाचा रवा घेतलेला आहे। जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते मी घेतलेला आहे, ते रवा घेतलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता 2 वाटी रवा इथे आपण घेतलेला आहे। आता ही 2 वाटी रवा आपण मिक्सर करून घ्यायचंय। तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचंय। एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये 2 वेळा आपण मिक्सर करून घेणार आहोत या रव्याला। यामध्ये पाणी वगैरे काहीही न घालता आपण याचं मिक्सर करून घेऊयात। तर तुम्ही इथे पाहू शकता, आता आपण याचं मिक्सर करून घेऊयात। याला वर झाकण लावून मस्त मिक्सर करून घेऊयात। मंडळी, तुम्हाला ही रव्याची पापडं आणि कुरडई अशा वेगवेगळ्या पापडाची रेसिपी हवा असेल तर आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत। तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। जशी साबुदाण्याची वाफेवरची पापड, अशी अनेक वेगवेगळे आहेत पापडची रेसिपी, तर तुम्ही जाऊन पाहू शकता चॅनलवर। एकदा नक्की भेट द्या मंडळी। तर इथे आपण इथे रवा मस्त मिक्सर करून घेतलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आता आपण एक पातेले घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये आपल्याला 2 वाटीसाठी 8 ग्लास पाणी लागतात। ग्लासाच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते, 8 ग्लास पाणी इथे आपण घेतलेलं आहे आणि वाटीच्या हिशोबाने सांगायचं म्हटलं तर 16 वाटी पाणी इथे आपल्याला लागतील, ज्या वाटीने आपण रवा घेतला त्या वाटीने। तर आता आपण यामध्ये तीळ घालून घ्यायचंय आणि ते आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि पापड खारी 1 चम्मच घालून घेतलेला आहे। त्यानंतर आपण आता जिरं 2 चम्मच घालून घ्यायचंय। आता हे सगळं मस्त शिजू द्यायचंय आणि यामध्ये आपण चिली फ्लेक्स किंवा मिरचीचा ठेचा यामध्ये घालून घ्यायचंय। आता इथे मी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे, लाल मिरचीचा, ते आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मस्त पाणी उकळताना आपण यामध्ये सगळं घालून घेतलेलं आहे। आता मस्त पाणीही उकळत आहे। आता या पाण्यामध्ये आपण जे रवा आपण वाटून घेतलेला आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं। आता आपण चवीनुसार मीठ कमी जास्त बघून आपण घालून घ्यायचं। तर इथे आपण मीठ घालून घेतलेलं आहे। हे सगळं मस्त अशी उकळू द्यायचंय। उकळलं